हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा माझा ब्लॉग आहे क्लिनिंगचा. तर 15 दिवस झाले होते मी साफसफाई करून झाली होती. पूर्ण घर वगैरे साफ करून घेतलं. भांडी वगैरे पण घासून घेतली होती. त्याच्या म्हणजे पूर्ण घेतली भांडी वगैरे घासून. सगळं माळ्यावरची वगैरे जे काही गोण्यांमध्ये पण भांडी वगैरे ठेवलेली आहे. थोडेफार जे एक्स्ट्राचं सामान आहे सगळं काढून वगैरे आम्हाला पूर्ण घर असं साफ करावं लागतं. त्याच्यानंतर किचनच्या इथे पण अशी घाण वगैरे खूप राहते. मग 8 दिवस झाले की लगेच जाळे वगैरे यायचं चालूच होतं पूर्ण. तर सगळं मी घर वगैरे पूर्ण साफ करून घेतलं होतं. त्याच्यानंतर पण म्हटलं आता चला, आता परत गरमी पण चालू झालेली आहे म्हणून लवकर घेतलं साफ करायला घर. बघते तर काय परत जाळे वगैरे झालेले आहेत. तर म्हटलं चला आता 15-15 दिवसांनी तर मी तशी पण डेली तर कपडा मी मारतेच. थोडा तरी असं टी व्हीच्या इथे वगैरे कपडा वगैरे असे मारतच राहते मी कंटिन्यू फ्रीजच्या इथे. तरी पण रोजची धूळ येते ना, ती काही म्हणजे येतच राहते. आणि आमच्या इथे कसं माळ्यावरती हवेशीर आहे पण धूळ वगैरे खूपच येते. त्यामुळे मग म्हटलं चला आज हे पूर्ण साफ करून घेऊया. आणि आता होळी पण येते तर त्याच्या आधी म्हटलं साफ करून घेऊया घर. आणि इथे पण हे फोटोज वगैरे जे असतात ना, मुलांचे वगैरे लावलेले आहेत फोटो आमचे आहेत लग्नांचे वगैरे. तर त्याच्यामध्ये पण कशी धूळ वगैरे बसलेली असते, ट्यूबलाईट वगैरे. तर थोडे थोडे जाळे वगैरे झालेले होते. तर ते पण काढून म्हणजे झाडूनी वगैरे असे काढून घेतले सगळे. एवढे काही झाले नव्हते पण मेन धूळ जास्त बसली होती ट्यूबलाईटवरती, फोटोवरती किंवा फ्रीजवरती पण डेली कपडा मारला तरी असते धूळ. टी व्हीवरती तर जास्त असते, टी व्हीच्या इथे वगैरे. टी व्हीचा टेबल वगैरे आहे ना त्याच्या खाली पण. तरी तिथे मग वगैरे असं सगळं साफ वगैरे करून घेतलं. फोटोज वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. बाकी काही एवढी धूळ अशी बसली नव्हती. पण कंटिन्यू अशी 8-1 दिवसांनी तरी हात फिरवलं ना तर थोडी धूळ कमीच होते आणि घर पण थोडं साफ राहतं. आणि आमच्या इथे काय ना, ऊन खूप येतो. गरमी म्हणजे एकदा चालू झाली नाही, गरम तर खूपच होतो आणि ऊन खूप येतं. त्यामुळे ना क्लिअरिटी व्यवस्थित येत नाही मोबाईलमध्ये. तोच व्हिडिओ रात्रीचा काढला ना तर खूप छान क्लिअरिटी येते. त्यामुळे माझे बहुतेक आता दुपारचे वगैरे व्हिडिओ काढले नाही की हाच जरा प्रॉब्लेम आहे क्लिअरिटीचा. तर प्लीज थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि त्याच्यानंतर हा छोटासा जो कपाट आहे ना, वरून मागवलं होतं त्याच्यावरती पण अशी म्हणजे कप्प्यांमध्ये वगैरे पण धूळ वगैरे खूप बसलेली असते. मग ती वगैरे पटकन साफ वगैरे करून घेतली. थोडासा हात फिरवला आणि पंखा वगैरे मग साफ करायचा होता. पहिलं मी असं झाडून काढलं पण व्यवस्थित असा कचरा निघत नाही. त्यामुळे मग म्हटलं की चला आपण परत एकदा कपड्याने पुसून घेऊया. आणि पंख्याला कचरा लागलेला असला ना की हवा पण कमी लागते मग. आणि तोच पंखा जर साफ केला ना का किती छान हवा लागते. तर म्हटलं चला तसा पंखा वगैरे अशा मेन ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या ना त्या असं म्हणजे मी साफ करून घेतला. बाकी एवढं एकीकडे भिंती वगैरे अशा झाडून घेतलं. त्याचं काही मी शूट केलं नाही. पण एवढी त्याची काही घाण नव्हती. मेन गोष्टी होत्या त्याचे, तिथे जाळे वगैरे झाले होते. आणि किचनच्या इथे पण आतला किचनचा कप्पा वगैरे आहे ना तो पण मी क्लीन वगैरे करून घेतला लगेच. जे मोठे मोठे डबे वगैरे होते ना ते साईडला करून पुसून वगैरे घेतला. कारण सिलेंडरच्या इथे वगैरे पण खूपच घाण वगैरे होते. त्यामुळे मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण 8 दिवसांनी 10 दिवसांनी केल्या ना तर खरंच थोडीशी म्हणजे घाण कमी होते आणि घर पण स्वच्छ वाटतं. 10 दिवसांनी म्हणा 8 दिवसांनी म्हणा हात तर फिरवलाच पाहिजे. बाकी तर आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती डेली कपडा मारत असतो, टी व्ही हे ते. तरी पण दुसऱ्या दिवशी उठून बघितलं तर परत ते असतंच जमा. तर म्हटलं आता चला बाहेर बाल्कनी वगैरे पण झाडून घेतली. ती तर कंटिन्यू मी असं कचरा वगैरे काढला ना की तिथे पण झाडू मारते. तर मग म्हटलं तिथे पण आता शूज वगैरे सगळे साईडला केले आणि झाडून वगैरे घेतलं. तर इथे सगळं घर वगैरे झाडून झालं होतं. त्याच्यानंतर मग इथे म्हटलं चला तर ह्याची गाडी वगैरे असते ती पण रोज मी साईडला करते. आणि पुसून पण घेते, झाडू पण मारते. तरी पण दुसऱ्या दिवशी उठून बघावं तर धूळ लगेच जमा झालेली असते. माहिती नाही, समजतच नाही एवढी धूळ कुठून येते ती. हवेशीर घर आहे पण धुळीचं प्रमाण जास्त आहे असं आहे. म्हणजे हवेशीर आहे घर आमचं असं म्हणजे. पण कसं होतं धूळ जास्त येते.
मेन हा प्रॉब्लेम झालेला आहे। तर तिथे पण त्याची म्हणजे गाडी वगैरे आम्ही ठेवतो तिथे पण असं व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेतलं आणि गाडी वगैरे सगळं टेबल वगैरे काय आहेत ना ते जागेवरती ठेवलेलं असतं। आणि सर्वात मोठी मदत म्हणजे लहान मुलांची असते। आमच्याकडे पण तसंच चालू आहे आणि तुमच्याकडे पण तसंच असणार आहे। जर लहान मुलं घरी असतील तर जास्त करून त्यांचीच मदत असते। मध्ये मध्ये चालू असतं मम्मी हे करू का ते करू का, काम तर काहीच नसतं पण ती मदत जास्त असते। तर इथे त्याची गाडी वगैरे असं सगळं पुसून घेतलं, खुर्ची वगैरे होते ते सगळं साईडला केलं आणि मग पटकन लादी वगैरे असं पुसून घेतलं आणि सकाळीच मग मी टिफिन वगैरे करून दिला। त्याच्यानंतर दोघांचं पण टिफिन वगैरे करून दिला आणि मग म्हटलं आज थोडंसं साफ करून घेते घर आणि मग कसं बरं पडतं। मग आपल्या एकदा आंघोळ झाली की टेन्शन नाही। मग इकडे आता बघा पूर्ण घर साफ झालं। इथे लादी वगैरे मी पुसून घेतलेली आहे स्वच्छ आणि खूप छान वाटत होतं। असं 10-1 दिवसांनी साफसफाई केली ना तर खरंच घर खूप छान वाटतं आणि बघायला पण एकदम म्हणजे भारी वाटत होतं। किती बघा ना फ्रेश वाटतं एकदम मस्त, म्हणजे उजेड पण आलेला आहे, थोडंसं ऊन पण आहे पण बघायला खूप छान वाटत होतं। त्यामुळे अशी कंटिन्यू साफसफाई तर केलीच पाहिजे आपण। आणि ते आमचं पिल्लू सांगत होता मम्मी माझा व्हिडिओ काढ ना। त्याच्यानंतर मग त्याला पण मी आंघोळ वगैरे घातली आणि मीही केली, केस वगैरे पण मला धुवायचे होते। देवपूजा वगैरे पण खूप लेट झाली कारण मी म्हटलं आता घर वगैरे साफ करून घेईल आणि त्याच्यानंतरच बत्ती वगैरे करून घेईल। कारण म्हटलं परत मग आंघोळ केली की मग इच्छा देत नाही की असे कामं करायला। आंघोळीच्या आधी केली की बरं वाटतं थोडंसं आणि मग नंतर मग घर साफ करून झाल्यानंतर आंघोळ केली की खूप बरं वाटतं। तर म्हटलं चला आधी ते काम करून घेते त्याच्यानंतर मग बत्ती वगैरे, थोडं उशीर झाला तरी चालेल पण नंतरच सगळं करेल। मग थोडंसं लेट झालं मला बत्ती वगैरे पण करायला, म्हणजे दुपारचे 1 वाजले काम करेपर्यंत, सगळं आवरेपर्यंत। दक्षाला सकाळची त्याची शाळा असते, तो शाळेतून आला दुपारी तरी माझी बत्ती वगैरे मी करतच होती। त्याच्यानंतर मग बत्ती वगैरे करून घेतली आणि आम्ही काही नाश्ता पण केला नव्हता। छोट्याला मी दिलं होतं फक्त नाश्ता करायला, मी काहीच केला नव्हता। मग त्याच्यानंतर दोघांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग इथे आम्ही दोघेजण बसलो आहोत नाश्ता करायला। तर दुपारी 1-1:30 वाजता आम्ही नाश्ता करतोय। जिथे जेवायचा टाईम होता तिथे आम्ही आता नाश्ता करायला बसलो आहोत, पण ठीक आहे। तर मस्त आता खूप घर छान साफ झालेलं आहे आणि चला बाय, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते। मिळूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।